नमस्कार. नूतन फौजी पत्नीच्या चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज सकाळपासूनच घरात गडबड होती, कारण आज होत्या मॅचेस, पण मुलांच्या नाही तर आमच्या फौजी बायकांच्या. तर आम्हाला 4 वाजेपर्यंत तयार होऊन सगळ्या फौजी फॅमिलीजला आम्हाला जायचं होतं युनिटमध्ये आणि मॅचेस होत्या. खरं तर महिलांचा खेळाचा संबंध जवळपास तुटलेलाच असतो, कारण शाळा झाल्यानंतर कधी त्यांना खेळण्याची संधीच मिळत नाही. पण फौज ही अशी ठिकाण आहे, अशी गोष्ट आहे की जिथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज महिलांसाठी, इन्स्पिरेशनसाठी, मोटिवेशनसाठी आणि आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेनंतरनं दुसरी एक संधी इथे मिळत असते. इथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत असतात, कोर्सेस होत असतात आणि वेबिनार होत असतात. प्रोत्साहित केलं जातं, करंट अफेअर्सबद्दल माहिती दिली जाते, पण प्रत्येकाच्या फॅमिलीच्या टाईमनुसार असतं. म्हणजे ज्यांची मुलं लहान आहेत त्यांच्यानुसार त्यांना लेक्चर्स असतात, ज्यांची मुलं मोठी आहेत तर अडल्ट मुलांसाठी, किशोरवयीन मुलांसाठी देखील लेक्चर्स असतात. असा हा आर्मीचा परिसर आणि आर्मीची फॅमिली, युनिटमधलं वातावरण आणि सगळ्या फौजी बायकाची धम्माल आज खूप आम्ही एन्जॉय केली आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहेत. पर्सनली मी खूप काही डीपली शूट घेत नाही, कारण युनिटचं नाव, पोस्टिंगचं ठिकाण, मिस्टरांची पोस्टिंग, त्यांचं नाव, त्यांची रँक, असं कोणतीही गोष्ट मी कधी सोशल मीडियावरती सांगितली नाही. आणि हे बेसिक एथिक्स सगळ्या यूट्यूबर्सने, विशेषतः ज्या फौजी बायका आहेत, ज्या स्वतःचं एंटरटेनमेंटसाठी सोशल मीडियावरती अपडेट असतात, त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी असं छोटंसं मलाही वाटतं आणि मी ते मनापासून पाळते. मी लिटरली खूप छोटे सीन फक्त घेते, नाही तर माझे घरातलेच रुटीन सीन असतं. आमच्या दिवसाच्या सकाळची सुरुवात ही अशीच झालेली असते. रात्रीचं शिळं अन्न असेल किंवा मुलांच्या राहिलेल्या प्लेटी असतील, हे डस्टबिनमध्ये न जाता हे गायींच्या मुखात जातात. या एरियामध्ये खूप गायी असतात, खूप म्हणजे खूप प्रचंड गायींचं आहे. खरं तर आम्ही जंगलात राहतो असंच म्हणायला काही हरकत नाही, कारण प्रत्येक आर्मी एरिया, आर्मीचा परिसर, कॅम्प परिसर हा ना, मिलिटरीचा एरिया ना, हा खूप झाडी झुडपांमध्ये असतो, जंगलामध्येच असतो, कुठेतरी लांब असतो. इथे खूप थंड, स्वच्छ, सुंदर वातावरण असतं, हवा असते, पण त्यासोबत मुंग्यांचा सहवास देखील म्हणता येईल, गायींचा म्हणा. वेगवेगळ्या स्टेटमध्ये जसं वरच्या भागामध्ये हत्तीसुद्धा काही क्वार्टरमध्ये शिरलेले असतात. अशा प्रकारे असतो, थोडं निसर्गाशी जोडलेला हा एरिया असतो, थोडा सेफ असतो, डिसिप्लिन असतो आणि खरंच खूप छान असतो. इथलं वातावरण एकदा जगून गेलं ना की वाटतं की बस मला म्हणजे आठवणी अशा राहतात ना की बस. पॅरेंट्स मीटिंग देखील होती, माझ्यासाठी खूप पहिला एक्सपिरियन्स होता. त्यात मी माझ्या मुलाला छोट्या पकडलंच नाही. शेजारच्या मराठी ताईंनी, त्यांचाही मुलगा असल्यामुळे त्यांच्यासोबतच त्यांच्या स्कूटरमध्ये त्याला घेतलं, त्यामुळे मी निवांत होते. आज प्रणू ह्या ताई आमच्या शेजारीच राहतात आणि आपल्या भाषेवाले मिळालं ना तर त्यासारखा दुसरा आनंद नाही. कारण आपलं जेव्हा आपण महाराष्ट्र, आपले गाव, आपली भूमी जेव्हा आपण सोडतो ना, तेव्हा आपल्याला ना खरंच खूप आपल्या भाषेचं लोक मिळालं ना की खूप आपलेपणा वाटतो. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात आणि त्यांच्या हसण्यातच आपलं खरं मराठी असल्याचं समाधान मिळतं. अशी स्कूल बस होती. ॲक्च्युली सकाळी खरे जाताना देखील स्कूल बस होती पॅरेंट्स मीटिंग अटेंड करण्यासाठी, पण आमचं काय टायमिंगमध्ये आवरलं नाही म्हणून आम्ही चालत गेलो होतो. परंतु अशा कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी स्कूल बस, व्हॅन, जिप्सी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा सगळ्या महिलांसाठी असतात, की हजबंड त्यांची ड्युटी करत असतात फौजी लोक, पण फौजी बायकांसाठी खास अशा सोयीसुविधा असतात की त्या एकट्याने कशा मॅनेज करायचं. तर युनिटमधलीच गाडी प्रोव्हाइड असते. हॉस्पिटलला जायचं असेल, कुठं प्रोग्राम अटेंड करायचा असेल, मुलांच्या पॅरेंट्स मिटिंगला जायचं असेल, सगळे शेड्यूल हे सगळे फौजी बांधव भाऊ हे आपल्यासाठी करत असतात आणि एक युनिटी इथं पाहायला मिळते. आता तुम्हाला तर मी सांगितलेलंच आहे की माझी वेट लॉस जर्नी सुरू होती. त्याच्यामध्ये मी माझ्या एक्स्ट्रा न्यूट्रिशनसाठी वर्कआउटसोबत हर्बल लाईफ न्यूट्रिशनसोबत जॉईन झालेली आहे. एक हेल्दी हॅपी कम्युनिटीसोबत मी जॉईन झाली आहे, की जिथे मी झूम ॲपवरती ऑनलाईन सकाळी 5:30 ते 6:30 आणि संध्याकाळी 6 ते 7 या दोन्ही टायमिंगला मी वर्कआउट करते. पण वर्कआउट करूनही फक्त फायदेशीर नाही, कारण 80% रोल हा आपल्या बॅलन्स डाएटचा असतो. बॅलन्स डाएटमध्ये आपलं हेल्दी खाणं, कॅलरी मॅनेज करणं, तळलेलं कमी
कमी खाणं, स्पायसी कमी खाणं, बाहेरचं कमी खाणं हे खूप फायदेशीर असतं. आणि आजकाल तर महाराष्ट्रामध्ये मी इथं ऐकते ना की तुकाराम मुंढेंमुळं खूप सगळी भेसळ सगळ्या गोष्टींमध्ये पाहायला मिळते. पहिल्यापासून हे होतं, परंतु जेव्हा नजरेसमोर सोशल मीडियामुळे एवढे व्हिडिओ समोर येत आहेत ना की आता लिटरली इथं असून देखील असं वाटतं, अरे दुधात ही वॉशिंग पावडर मिसळत होते, आपण एवढे दिवस असं दूध पिलं होतं, असं पनीर खाल्लं होतं, असं हॉटेलमध्ये जाऊन छान वाटायचं, पण हे असं जेवण होतं तिथं. म्हणून आता ना खरंच मी खूप सिरियस झालेले आहे आणि मला असं वाटतं की नाही, मी माझ्या हाताने बनवेल आणि जितकं व्यवस्थित खाता येईल ना तेवढं मी खाण्याचा प्रयत्न करेन आणि सोबतच माझ्या कुटुंबाला देखील याची सवय लावेल. आणि केमिकलचं म्हणाल तर आपण स्वतः शेतकरी आहे, आपण स्वतः पाहिलेलं आहे की पहिल्यांदा जमिनी कशा होत्या की मोठ्या मोठ्या जमिनींमध्ये खूप व्यवस्थित गहू, ज्वारी, बाजरी पिकवलं जात होतं. पण आता पाहिलं ना आपण तर खूप छोटे छोटे तुकडे झालेले आहेत आणि मग छोट्यांमधून जास्त उत्पन्न कसं घेता येईल त्यासाठी केमिकल म्हणा, औषधं फवारणी म्हणा केलं जातं. कोणत्या पण सीझनला कोणती पण फळे यायला लागलीत त्याच्यामुळं ना. आणि ह्या कम्युनिटीमध्ये जॉईन झाली ना तो खूप एक अलर्टनेस, मोटिवेशन एक मिळालेलं आहे आणि त्याच्यासोबतच थोडं हेल्दी राहायचा प्रयत्न करते मी. बस इतकंच की मी सकाळचा ब्रेकफास्ट हा एक्स्ट्रा न्यूट्रिशनसोबत घेते, कारण मला ना माझा ब्रेकफास्ट स्किप होतो मोस्टली, कारण फौजी ड्युटीवर जाताना मुलीला स्कूलला सोडवताना थोडंसं मग नाश्ता स्किप होतो. पण स्किप न करता एक कन्व्हिनियंट ऑप्शन म्हणून मी हा प्रोटीन शेक घेते की ज्याच्यामधून मला 200 ते 250 कॅलरीज मिळतात आणि 35 ग्रॅम प्रोटीन एका शेकमध्ये मिळते. हा मला उपवासाला देखील चालतो, त्याच्यामुळे कुठं साबुदाण्याची खिचडी वगैरे तळलेलं खाण्याच्या ऐवजी माझ्यासाठी ना एक कन्व्हिनियंट ऑप्शन आहे की मी हा एक शेक घेते. तुम्ही कोणतीही न्यूट्रिशनल कंपनीचा शेक घेऊ शकता आणि ट्राय करू शकता. पण माझा पर्सनली हा एक्सपिरियन्स राहिलेला आहे की मी स्वतः सुरू केलेला आहे आणि हळूहळू देखील माझ्या कुटुंबाला देखील सुरू केलेलं आहे आणि तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये देखील पाहताल. मला थोडं पिरियड्स इरेग्युलरचा प्रॉब्लेम होता म्हणून मी वुमन चॉईस सेल्युलस आणि मल्टीव्हिटॅमिनच्या टॅबलेट घेते हर्बल पद्धतीच्या. अशा प्रकारे याच्यामध्ये ना 3 डबे येतात, फॉर्म्युला 1, प्रोटीन शेक आणि शेकमेट. ते आपल्या वजनाच्या कॅल्क्युलेशननुसार आपल्याला त्याचं मेजरिंगनुसार पाण्यात मी घेते. खरं तर एनर्जी ड्रिंक, फ्रेश एनर्जी ड्रिंक म्हणून मी चायचं रिप्लेसमेंट केलेलं आहे. मला खूप चाय प्यायची सवय होती, खूप गोड चहा, आलं टाकून चहा, साखरेचा चहा, वेलची टाकून चहा, कॉफी, ग्रीन टी सगळं मी खूप जास्त घ्यायचं, कारण कधी फ्रेश वाटायचं नाही. आळस आला की चहा बनव, संध्याकाळचा टायमिंग झाला की चहा बनव, असं माझं खूप चहा व्हायचं. पण काय होतं माझ्या हळूहळू लक्षात आलं या कम्युनिटीसोबत राहून की चहामध्ये ना आपण साखर टाकतो आणि चहा बनवतो का तर आपल्याला फ्रेश वाटावं, आपल्याला एनर्जी यावी. पण खरे ह्याच्यामध्ये ना 1-2 ग्रॅम फक्त कॅफीन असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला तेवढ्यापुरतं एनर्जेटिक वाटतं. पण हे फ्रेश एनर्जी ड्रिंक आहे ना तर याच्यामध्ये कॅफीनचं प्रमाण हे 35 मिलीग्रॅम इतकं आहे आणि कॅलरी म्हणताल तर 4 कॅलरीपेक्षा कमी आहे. मग तर माझ्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आणि थोडंसं हेल्दी चॉईसनं मी ह्याला माझ्या रुटीनमध्ये रोज फॉलो करते. याने मला ना इन्स्टंट एनर्जी मिळते, मेटाबॉलिझम सुधारायला मदत झालेली आहे माझ्या आणि मी दिवसातून 4 वेळा घेते आणि मला इन्स्टंट एनर्जी मिळते, छान वाटतं, एकदम फ्रेश वाटतं आणि मेन म्हणजे माझ्या कॅलरीज देखील कमी होतात. मेन म्हणजे ना वर्कआउट 20% रोल प्ले करतो असं मला वाटतं ना, 80% हा डाएट असतो. हा डाएट असाच मी फॉलो करते आणि कंटिन्युटी ठेवते, याच्यामध्ये सातत्य ठेवते. त्याच्यामुळे मला ना खूप छान रिझल्ट यायला लागलेले आहेत. आता जवळपास माझं 93 किलो वजन होतं आणि आता मी ना 67 किलोवरती आणलेलं आहे. माझ्या चेहऱ्यावरती देखील खूप छान म्हणजे पिगमेंटेशन होतं, पिंपल्स वगैरे होत्या, अँटी एजिंग वगैरे वाटायचं, पण आता ना छान वाटतं. म्हणजे मी माझा सोशल मीडिया चालू केला होता फौजी पत्नीचं खरं आयुष्य दाखवण्यासाठी की कसं असतं फौजी पत्नीचं आयुष्य, क्वार्टर कशा असतात, आजूबाजूची फॅमिली कशी असते, हे सगळं मी दाखवते. हे माझं काम चालूच आहे, एडिटिंग करणं, त्याच्याशी रिलेटेड इंस्टाग्रामवर रील्स बनवणं, आपले लाईफ स्टोरीज सांगणं, रियालिटी सांगणं,
पण यासोबतच मी हेल्थलाही तेवढीच प्रायोरिटी देते आणि थोडं चॅलेंजिंग वाटतं माझ्यासाठी, कारण थोडं मॅनेज करणं, सकाळचं संध्याकाळचं वर्कआउट, थोडं डाएट प्लॅन फॉलो करायचा प्रयत्न करणं, त्याच मुलांचं बघणं आणि थोडं माझं यूट्यूबला फौजी फॅमिलीच्या रिलेटेड व्लॉग असेल, रील्स बनवणं थोडं जातं डिफिकल्ट, पण ठीक आहे, मॅनेज होतं आणि यातून मी नक्कीच चांगलं काहीतरी देण्याचा प्रयत्न करते. एक म्हणजे मी स्वतः मोटिवेट होऊन स्वतः हेल्थवर काम करते आणि तेच मला लोकांना सांगायचं आहे. बघूयात आणखीन छान रिझल्ट करायचा आहे. 67 किलो वजन होत आलेलं आहे आणि आता 54-55 पर्यंत करायचं आहे. मला छान रिझल्ट आला. आता आणखीन इन डीपली माझा डाएट प्लॅन असेल, वर्कआउट असेल तर नक्की शेअर करेन मी तुमच्यासोबत. प्रत्येकाची बॉडी वेगळी असते, पण डाएट थोडंफार सेमच असतो. हेल्दी खाणं, टाईम टू टाईम पाणी पिणं, स्ट्रेस लेवल मॅनेज करणं, त्यासोबत ॲक्टिव्ह राहणं दिवसभर, तळलेलं, मसालेदार, मैद्याचे पदार्थ, जंक फूड, फास्ट फूड अवॉइड करायचा प्रयत्न करणं आणि या सिंपल गोष्टीमध्ये मी कन्सिस्टन्सी ठेवायला थोडंसं यायला लागले, जमायला लागले. कधी होतं माझं इकडे तिकडे, पण मी दुसऱ्या दिवशीपासून परत कंटिन्युटी ठेवते. 1 तारखेची वाट बघत नाही, पुढच्या महिन्याची वाट बघत नाही आणि हेच मी दुसऱ्यांनाही सांगण्याचा प्रयत्न करते. मी अशा हेल्दी हॅपी कम्युनिटीमध्ये आहे. तुम्हालाही जॉईन व्हायचं असेल तर नक्की कमेंट करा, मी माहिती शेअर करेन. आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. पुन्हा भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये एका नवीन दिवसाची, नवीन आठवणीची आणि नवीन अनुभवाची गोष्ट घेऊन. तोपर्यंत हेल्दी राहा, हॅपी राहा, फिट राहा आणि आपल्या देशाचा अभिमान कायम मनात जपा. जय हिंद, जय जवान. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. आपल्या कुटुंबासोबतचे छोटे मुवमेंट्स जपा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या हेल्थची काळजी घ्या, कारण निरोगी शरीर, शांत मन आणि आनंदी कुटुंब यापेक्षा मोठी संपत्ती नाही. तुम्हालाही तुमच्या हेल्दी जर्नीला सुरुवात करायची असेल तर एक छोटंसं पाऊल आजच उचला. वर्कआउट करा, हेल्दी न्यूट्रिशन घ्या, कन्सिस्टंट राहा आणि स्वतःची बेस्ट व्हर्जन बनण्याचा प्रयत्न करा. आणि भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझा वर्कआउट, डेली रुटीन, कम्प्लीट हेल्दी रुटीन बघायला आवडेल का? तुमचा रिस्पॉन्स नक्की कळवा. धन्यवाद.